हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे साबुदाणा खिचडी। अगदी झटपट अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली। मी माझ्या मुलीला शिकवत होती तर वाटलेलं रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया। तर इथे आपण एक भांडं घेतलेले, त्यामध्ये 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आणि तो छान 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि साबुदाणा बुडेल एवढं पाणी आपण त्यामध्ये ठेवणार आहे आणि 4 ते 5 तास आपल्याला ते साबुदाणा छान भिजू द्यायचा आहे। आणि हे बघा आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। आणि इकडे आपण आता 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आणि ते छान खरपूस असे भाजून घ्यायचे आणि आपल्याला मिक्सरमध्ये त्याचा जाडसर दाण्याचा कूट बनवायचा आहे। एकदम छान असे भाजायचे म्हणजे मग आपल्या साबुदाणा खिचडीची चव अगदी छान होते। आणि इकडे आपण आता 4 बटाटे घेतलेले, त्याची साल काढून घेऊ आणि त्याचे असे मीडियम असे काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे। आणि आपण आता फोडणीची तयारी करू। इकडे 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर हे तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आणि इकडे आपण आता गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली, कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेले आहे। तेलामध्ये आपण आता जिरे टाकणार आहे। जिरे छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला मग मिरच्या टाकायच्या आहे। मिरच्यांचे मी असे थोडेसे लांब लांब मोठे मोठे काप केलेले, म्हणजे जर कोणाला तिखट आवडत नसेल तर ती मिरची उचलून बाजूला करू शकता। अशा पद्धतीने आमच्याकडे अशाच पद्धतीने लागतात। आणि त्यावर आपण आता जे छान काप केलेले बटाटे आहे पाण्यामध्ये ठेवलेले होते ते टाकलेले, ते तेलामध्ये आता छान फ्राय करून घेऊ। आणि तेलावर बराच वेळ फ्राय केल्यानंतर आपण त्यावर आता झाकण ठेवलेले आहे। अगदी 5 मिनिटात मऊसूत असे आपले बटाटे शिजले जातात। आणि इकडे आपण जो साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे त्यावर जो शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे तो टाकला आणि मिक्स करून घेतला। इकडे खालीच मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अगदी सोपी रेसिपी पडते। आणि इकडे आपले आता बटाटे बघू आपण आता शिजले का, असे अदनमधनं थोडेसे चेक करत राहायचे। आणि इथे बटाट्यावर आपण आता मीठ टाकू आणि कोथिंबीर टाकू आणि तेही छान त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊ, म्हणजे मग आपल्या बटाट्याला छान चव येते। आणि आपण आता बघूया आपले बटाटे शिजले का। अगदी 5 मिनिटात छान मऊसूत आपले बटाटे शिजले जातात। आणि त्यावर आपण आता जे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूटचं जे मिश्रण करून ठेवलेलं आहे ते आपण आता त्यामध्ये टाकूया आणि छान असं तेलावर मस्त फ्राय करून घ्यायचं। बराच वेळ कमी गॅसवर असं मिक्स करून आणि आपण मिक्स करत राहायचं आहे। आणि मग नंतर आपल्याला झाकण ठेवून छान वाफ धरू द्यायची, म्हणजे आपला साबुदाणा छान ट्रान्सपरंट असा मस्त शिजतो आणि साबुदाणा खिचडी छान मऊसूत लागते आणि अगदी मोकळी मोकळी अशी आपली साबुदाणा खिचडी इथे तयार होते। 5 मिनिटं झाकण ठेवलं आणि हे बघा छान अशी आपली साबुदाणा खिचडी इथे रेडी झालेली। अगदी झटपट आणि खायला खूप छान सर्वांना आवडणारी अशी आपली उपवासाची साबुदाणा खिचडी इथे रेडी झालेली। तर चला आपण आता इथे प्लेटही तयार करून घेऊ। इथे दही घेतलेले, खजूर, गुळ, शेंगदाणे आणि आपली साबुदाणा खिचडी। दही आपलं घरगुती आहे, याची ही रेसिपी आपल्या चॅनलला आहे, तीही नक्की जाऊन बघा। तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। वाव! भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।